जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, टेलिव्हिजनवरची फायनल मॅच सोडून तुम्ही सगळेजण इकडे आलात. भारत श्रीलंका आहे ना? आत्ता हडपसरची सभा आटपून मी आपल्यासमोर इथे आलो. मला माहीत नव्हतं मी किती वाजता पोहोचीन इथे. फार वेळ मी आपला घेणार नाही आहे. आम्हालाही बोलून बोलून थकायला होतो. ते बोलणं आणि ते नुसते प्रवास करत राहणं, प्रवासातनं परत यायचं, उतरायचं, परत बोलायचं, परत सुरू व्हायचं. बरं, तुम्ही सगळेजण तुमच्यासाठी एकदाच असतं, आमच्यासाठी सारखं असतं. मी आता त्या हडपसरवरनं मी आत्ता आलो. तो कोंडवा सगळा भाग वगैरे वगैरे काय काय झालं आहे तो तिकडे. सगळे 10-10, 15-15 मजल्याच्या वरचे सगळे टावर. मग टावर होण्याला माझा काही विरोध नाही आहे. लोक येत आहेत, राहत आहेत, वाढत आहेत. पण हे सगळे शहरं उभी राहत असताना, वाढत असताना मला खरंच असं वाटतंय ना, मुंबई, पुणा, नाशिक, ठाणा या सगळ्या शहरांमधली होणारी सगळी जेवढी डेव्हलपमेंट आहेत इमारतींची, ही पुढच्या 10 वर्षासाठी थांबवली पाहिजेत. खरं तर थांबवण्यामागचा उद्देश एवढाच, काय कोणी येऊ नये वगैरे अशातला भाग नाही, कोणी राहू नये अशातला भाग नाही. पण नियोजन नसल्यामुळे पुढे भविष्यात या शहरांचं काय होणार आहे हा धोका जो सतत मला दिसतोय तो भीषण आहे. आज या शहरांना पाणी पुरत नाही आहे. या शहरांचे नियोजन, रस्ते नाहीत. अनेक ठिकाणी लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे. मग इतर कोणतेही विषय नसताना, कुठचेही नियोजन नसताना अशा प्रकारची शहरं उभी राहणं हे भविष्यात धोकादायक आहे. येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी धोकादायक आहे. ते आज शहरांमध्ये, आज इथे माझ्या माता भगिनी समोर आहेत. अनेक माता भगिनी मला भेटत असतात, महिला भेटत असतात. रस्त्यावर सोडायला, मूल सोडायला भीती वाटते. आणि नियोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीने करावं, शहरं कशी वाढतात, कसं त्या शहराकडे बघितलं पाहिजे, कुठचाही मागचा पुढचा विचार नाही करायचा. कोणालाही वाटेल त्याची जमीन आपली ती काही ती येणे करायची, इमारती बांधायच्या, लोक येऊन राहत आहेत. पाणी मिळणार आहे की नाही माहीत नाही, रस्ते मिळणार आहेत की नाही माहीत नाही, इतर त्यांना काही बाबा सुविधा मिळणार आहेत की नाही माहिती नाही, नुसती वाढतायत. आणि पुढे काय होणार त्याचं? आज ही सगळी खासदारकीची निवडणूक आहे. या सगळ्या शहरांवरती लक्ष ठेवण्यासाठी खासदार, आमदार, नगरसेवक यांची जी काही नियोजन समिती असते, किती वेळा होते, काय होते, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी घडतात, काय होतात, काहीच कोणाला पत्ता नाही. मोकळ्या जागा किती असाव्यात, गार्डन्स किती असावीत, मैदानं किती असावीत मुलांसाठी, ते आहेत का नाही आहेत काय माहीत नाही. मी आत्ता हडपचा तिकडे कोंडव्याला मी सांगितलं, मी आत्ता एक मध्यंतरी डॉक्युमेंटरी पाहिली की देशभर म्हणजे त्या संपूर्ण जगामध्ये कशा कशा प्रकारचं लोक स्थलांतरित होत आहेत आणि तिकडे त्या त्या ठिकाणी जात आहेत. त्यातला एक महत्त्वाचा भाग मी आत्ता अमेरिकेचा बघितला. त्याने दिले 2050 साली अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आणि त्याच्या उपशहरांमध्ये संपूर्ण देशभरामधले 85 ते 90% स्थलांतरित लोक होऊन तिथे येऊन राहणार आहेत. आणि आत्ता त्यांच्या डोक्याला तो ताप झाला आहे की जर एवढी मोठी लोकसंख्या जर समजा या शहरांमध्ये येणार असेल तर याचं नियोजन कसं करायचं याचा विचार ते आत्तापासून करतायत 2050चा. आमच्याकडे काही दिसतंय का? काही नाही.
आमच्याकडे कोणी विचार करतंय का? नियोजनाचा काही आराखडा आखला जातोय का? काही टाउन प्लॅनिंग म्हणून काही होतंय का? डेव्हलपमेंट प्लॅन म्हणून होतात, पण टाउन प्लॅनिंग कोणी करायचं? शहरांचं नियोजन कोणी करायचं? काय होणार आहे? आज जी जनता राहते त्यांना त्या सगळ्या सुखसोयी मिळणार आहेत का? काही मागचा पुढचा विचार नाही. नुसती शहरं वाढवत आहेत, बकाल होत आहेत. कोण कुठे राहतंय माहिती नाही. सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. मग कुठेतरी बॉम्बस्फोट होतात, कुठेतरी हत्यारं सापडतात, आणि मग आपण दोषी ठरवतो पोलिसांना. त्यांचा काय बिचारांचा, त्यांचा काय दोष? ते करतील काय? त्यांना कुठून कळणार सारखं? कोण आज लोक रस्ते येत आहेत, वाढत आहेत. मी मागे बोललो होतो, महाराष्ट्रामध्ये रोज जवळपास 48 ट्रेन्स येतात. 48 ट्रेन्स कशाला म्हणतात हो? रोज त्या 48 ट्रेन भरू देतात. माणसं जात आहेत कुठे, राहत आहेत कुठे, काय करतायत, कोण येत आहेत, काही पत्ता नाही, थांगपत्ता नाही, काही नाही. फक्त शहरं वाढत आहेत. मध्यंतरी मी तुम्हाला एक इतकं वाईट उदाहरणही असतात, मी खरंच सांगतो. नियोजन नसल्यामुळे काय काय गोष्टी होतात. सुरक्षा मिळत नाही. मध्यंतरी आपल्याला आठवत असेल, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. माझा एक मित्र बोरिवलीला राहतात. त्यांच्या बाजूचं एक 2 घरं सोडून असलेलं एक कुटुंब, ते कुठेतरी 2 दिवसासाठी बाहेर गेले होते. आले, आणि जे रोज त्यांना भेटणारी त्यातली ती जी महिला होती, ती जी भगिनी होती, ते सकाळी बाहेर आले आणि तिला बघितलं तर ती पांढऱ्या साडीत होती. त्यांनी नमस्कार केला, तिला विचारलं, म्हणजे काय झालं? म्हणे परवाच्या बॉम्बस्फोटामध्ये आमचे हे गेले म्हणे. पुढचं वाक्य इतकं विचित्र आणि सगळं अंगावरती म्हणजे शारा आणणारं वाक्य. ती बोलली, अहो शेवटच्या क्षणाला मला त्यांच्या पायाला स्पर्शही करता आले नाहीत, कारण कमरेखाली धडच नव्हतं. इतक्या विचित्र असुरक्षित वातावरणामध्ये ही सगळी शहरं वाढत आहेत, आणि त्या शहरांकडे बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे काही नाही आहे. दरवेळेला आपण चायना बिनाची उदाहरणं देतो. ठीक आहे, तिकडे लोकशाही नाही आहे. लोकशाही जरी नसली तरी ज्या प्रकारची त्यांच्याकडे हुकुमशाही आहे ती आपल्या लोकशाहीपेक्षा खूप पटीने बरी. एखादा भाग उचलतात, एखाद्या भागातनं दुसऱ्या लोकांना, तिथल्या लोकांना बाजूला करतात, पण बाजूला करायच्या अगोदर त्यांची संपूर्ण राहण्याची व्यवस्था, तिथल्या शाळा, तिथले कॉलेजेस, तिथे हॉस्पिटल्स, तिथे मार्केट, तिथे सगळ्या गोष्टी या पहिल्या तयार करतात, आणि मग तिथून लोक हलवतात. असं काही दिसतंय का आपल्याकडे शहरांमध्ये? आज आपल्या आजूबाजूला आलेली लोक कोण आहेत हेही आपल्याला माहीत नसतं. आपल्या बाजूच्या राहत्या घरामध्ये कोण राहतो हेही माहिती नसतं. मुलं शिक्षण घेत आहेत, त्या शिक्षणाचा काही उपयोग होतोय का? होतोय तो होतोय, कुठे होतोय, किती होतोय? आज या शहरांमध्ये, शहरांच्या आजूबाजूला जे काही उद्योगधंदे येत आहेत, त्या उद्योगधंद्यांच्या दृष्टिकोनातनं काही शिक्षण होतंय का? तशा प्रकारचं काही शिक्षण मिळते का? माहीत नाही. हे सगळे इतके गुंतागुंतीचे सगळे विषय एकमेकांमध्ये आहेत. मी आज आपल्या समोर जो आलोय, मला काय आनंद होत नसतो. त्या निवडणुका लढवणं, निवडणुका ह्या सगळ्या प्रचार करणं वगैरे वगैरे, हा काय माझ्यासाठी काही मनोरंजनाचा भाग नाही, तुमच्यासाठीही असू नये. ज्या प्रकारचे प्रश्न खासदारांनी संसदेमध्ये मांडायला पाहिजेत, त्या प्रकारचे प्रश्न त्या शहरांचा, त्या जिल्ह्याचा विचार न करता नुसतेच तिकडे फक्त जायचं आणि आपापल्या फक्त तुंबड्या भरत राहायच्या, याच्यासाठी जर निवडणुका असतील, मला निवडणुका लढवायच्या नाहीत. मी आज जो तुम्हाला इथे उमेदवार जो दिलेला आहे, दीपक पायगुडे, मध्यंतरीच्या काळामध्ये त्याचा काही वैयक्तिक कारणासाठी काही महिने तो काहीतरी त्याच्या ह्याच्यामध्ये होता, प्रवाहामध्ये नव्हता याचा अर्थ राजकारणात नव्हता किंवा पक्षातच नव्हता असं नव्हतं. पण ज्या प्रकारचं काम त्याने उभं केलेलं आहे आतापर्यंत,
ते काम याच्या अगोदरच्या पुण्यातल्या खासदारांना तरी उभं करता आलं का हो कधी? त्यांनी ज्या प्रकारच्या बँका उभ्या केल्या, ज्या प्रकारच्या संस्था उभ्या केल्या, 20 रुपयामध्ये गोरगरिबांना तिथे अन्न देण्यासाठी म्हणून त्यांनी योजना सुरू केल्या. 10 वर्ष दीपक हा आमदार होता, विधानसभेमधला परफॉर्मन्स बघा त्याचा. या पुणे शहरामधले प्रश्न हा व्यवस्थित मांडू शकेल याच्यासाठी म्हणून मी त्याला उमेदवारी दिली. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, मी नो नॉनसेन्सवाला माणूस आहे. मला जर कामं होणार नसतील ना, मी परत प्रचार करायला पण त्याचा जाणार नाही कोणा व्यक्तीचा. मी आत्ता सांगितलं ना, मी त्या कोंडव्याला सांगितलं ना, काय 10 वाजेपर्यंत बायको घरी घेत नाही म्हणून प्रचार करत नाही फिरत. यातनं काही चांगलं व्हावं, यातनं काही चांगलं घडावं, येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्यांना काहीतरी हाताला लागावं, याच्यासाठीच्या या खऱ्या निवडणुका असतात ना. नुसत्या निवडणुकांना काय अर्थ आहे? आज सर्व बाजूनी सगळी गोष्ट इतकी जर्जर झालेली आहे आणि मला जे दिसतंय, पुढे जे दिसतंय मला, त्याचं जर नियोजन आजपासून जर आपण नाही करू शकलो, मी तुम्हाला सांगतो, ते परवा दिवशी मी कुठच्या तरी सभेमध्ये मी एक उदाहरण दिलं. आयझनहॉवर नावाचे एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते दुसऱ्या महायुद्धानंतर. त्याच्यानंतर मला सुद्धा ट्रूमन पण आले आणि त्याला अमेरिकेमध्ये प्रचंड मंदी होती आणि त्या मंदीच्या काळामध्ये कामही काढायला लागतात, पैसा खेळता ठेवावा लागतो. त्यावेळेला त्या माणसाने अमेरिकेमधले रस्ते मी नीट करीन. आज आपल्यापैकी बरेच जण अमेरिकेमध्ये जाऊन येतात, तिकडचे रस्ते बघतात. मग आपण म्हणतो तिकडे रस्ते, त्या रस्त्यावरून जाताना आपण म्हणतो, काय हो, रस्त्यावरून त्या जाताना, गाडीमधनं जाताना ग्लासातलं पाणी देखील हलत नाही. मग मला कोणतरी बोललं की बाबा, श्रीमंत देश आहे, त्यांचे रस्ते चांगलेच असणार. ते श्रीमंत देश आहेत म्हणून त्यांचे रस्ते चांगले नाहीत, त्यांचे रस्ते चांगले आहेत म्हणून देश श्रीमंत झाले. हे त्या माणसाने त्यावेळेला हे सगळे रस्ते करायचं ठरवलं. सरळ अमेरिकेतले सगळे रस्ते तुम्ही बघा, अख्खा सगळे सरळच्या सरळ. असंच घडलं का? त्यावेळेला देखील अनेक कॉलनीजमध्ये होत्या, अनेक घरं होती, अनेक गोष्टी होत्या, अनेक शेती होती अनेकांची. पण त्या माणसाने ठरवलं नाही, हे रस्ते हे सरळ झाले पाहिजेत. माणसाची इच्छाशक्ती नावाची काय गोष्ट असते ना, आणि तो तात्पुरता तेव्हाचा विचार करून चालत नसतो, तो भविष्याचा विचार करून त्याला काम करावं लागतं. राज्यकर्ता हा असा असावा लागतो की भविष्यात पुढे काय घडणार आहे त्याचा विचार आत्ता करून त्याचं नियोजन आत्ता करावं लागतं. त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चे निघाले, निदर्शनं झाली, भरपूर काय काय गोष्टी झाल्या त्यांच्या विरोधात. त्या माणसाचं मला वाक्य भयंकर आवडतं. आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांनी असा विचार केला पाहिजे जो त्यांनी केला त्यावेळेला. काय वाक्य, अप्रतिम वाक्य आहे. आजची पिढी मला शाप देईल अमेरिकेतली, पण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्या अमेरिकेतल्या या मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. आत्मविश्वास काय असतो? आमच्याकडे सगळं तात्पुरतं मलमपट्टी, तात्पुरती मलमपट्टी करायची. या तात्पुरत्यातनं काही होणार नाही. आज खासदारकीची निवडणूक आहे, आज उमेदवार उभा आहे. ऑक्टोबरमध्ये विधानसभा आहे, त्यावेळेला मी येईनच आपल्यासमोर. माझी खरंच आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. जगातले अनेक देश पाहिलेला माणूस, अनेक देश पाहिलेत मी, आणि काहीतरी करून दाखवावं ही माझी इच्छा आहे. मी तुम्हाला मनापासून सांगतो, माझ्या तरुण इथे बांधव आले असतील, माझ्या भगिनी आहेत इथे, मला आयुष्यात दुसरं काही जमलं नाही म्हणून मी राजकारणात नाहीये. माझी तर खरं तर कॉलेजमध्ये असतानाची माझी खरी मनापासूनची इच्छा होती की वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये जाऊन ॲनिमेटर व्हावं. व्यंगचित्रकार होतो, इथे राजकीय व्यंगचित्र काढत होतो. लोकसत्ता दैनिकामध्ये मी जवळपास
86 ते 87, 87 ते 88 मी फ्रीलान्सिंग करायचो, कार्टून्स करायचो. काही मला दुसरं आयुष्यात जमत नव्हतं म्हणून मी राजकारणात नाही आहे. राजकारण हा विषय असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला घडवता येतात, करता येतात. म्हणून पक्षाच्या नावामध्ये मी नवनिर्माण असं नाव ठेवलं की मला काही नवीन निर्माण करायचं आहे, मला काही नवीन उभं करायचं आहे. आणि जे सहज शक्य आहे ते काही रॉकेट सायन्स नाही आहे की त्याच्यासाठी जाऊन तुम्हाला नासामध्ये शिकावं लागेल किंवा बघावं लागेल. जे जगात घडू शकतं ते माझ्या देशात का नाही घडू शकत. आज तर ह्या बाकीच्या लोकांना तुम्ही दणका द्याच, पण येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका येतील, माझी तुम्हाला विनंती आहे की हे राज्य एकदा माझ्या हातात देऊन बघा, हे राज्य एकदा माझ्या ताब्यात देऊन बघा. काय घडू शकतं, काय घडवू शकतो याचा तेव्हा आपल्याला अंदाज येईल. प्रॉपर्ट्या करणं हे काही माझं काम नाही आहे. प्रत्येक जाऊ तिकडे आपण प्रॉपर्ट्या फक्त करत बसायच्या याच्यासाठी म्हणून मी पक्ष नाही काढला. आज हे निवडणूक आहे, 17 तारखेला मतदान आहे. एक उत्तम उमेदवार आपल्यासमोर मी दीपक पायगुडेच्या रूपाने आपल्यासमोर दिलेला आहे. आपलं कर्तव्य एक, ज्याला आपण म्हणतो ना की इतरांना काय दाखवायची असते, एक झलक, एक झाकी. ती झलक इतरांचा सगळ्यांचा पराभव करून दीपक पायगुडे याला तुम्ही यावेळेला तुम्ही खासदार बनवलंच पाहिजे. आजपर्यंत जे डोक्यावरती बसले आहेत यांना घरी बसवले पाहिजेत. पुढे गेला दीपक. एक उत्तम उमेदवार आपल्यासमोर मी इथे दिलेला आहे आणि येत्या 17 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून दीपक पायगुडे यांना प्रचंड मताने विजयी करावं असं एक आव्हान आपल्यासमोर करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.